राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे। त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले। तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती, त्यामुळे ते आज अजित पवारांच्या 13व्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते। पण तब्येत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं होतं। त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबियांना बसला होता। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार सातत्याने श्रद्धांजली कार्यक्रम व गाठीभेटींमध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांची दगदग वाढली होती। त्यातच गत काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळलं होतं। आज अजित पवार यांच्या 13व्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत। त्यांनी घरीच विश्रांती घेणं पसंत केलं होतं। पण त्यानंतर ही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्यानं अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार शरद पवार यांना बारामतीहून पुण्यात आणण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली। त्यांच्या ताफ्यात वैद्यकीय पथकासह कार्डियाक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका ठेवण्यात आली। काही वेळापूर्वीच ते रुग्णालयात पोहोचले। तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर सिमोन ग्रांट यांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत। शरद पवारांच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यावरील पुढील उपचार पद्धती ठरवली जाणार आहे। गरज भासली तर त्यांना रुग्णालयात ॲडमिटही केलं जाईल। सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवारांना खोकल्याचा त्रास होतोय। आज सकाळपासून त्यांचा त्रास वाढला, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेही आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।